तुमचं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये। या व्लॉगमध्ये कळेल की आम्ही गायांना डोंगरावर सोडून खाली आल्यावर काय उचापात्या केल्या। पहिले तर आम्ही शांत चालत होतो, पण नंतर आठवलं की आपल्या साईडला तर खूप सारी फुलं आहेत, मग त्यांचा व्लॉग घेऊया। कारण बिचारी बसून बसून सडून जातात, नंतर त्यांना कोण बघतही नाही। मग त्या उदास पाऱ्यांना मी जरा माझ्या व्हिडिओत घेतलं। मग आम्हाला एक दिसलं छोटंसं गुलाबाचं फूल, पण कोणामध्येही आजींना विचारायचा कॉन्फिडन्स नव्हता। मग मनवाला पुढे ढकलून आजींना विचारायला सांगितले। आजीही खूप चांगल्या होत्या, त्यांनीही आम्हाला ते गुलाबाचं फूल काढून आमच्या हातात दिलं। पण त्यांना कळत नव्हतं की आम्हाला नक्की कुठलं फूल पाहिजे। पण आम्ही समजावल्यानंतर त्यांना कळलं की आम्हाला गुलाबाचं फूल पाहिजे, म्हणून त्या त्यांच्या छोट्याशा गार्डनमध्ये फूल तोडायला गेल्या। आजी फूल देतच होत्या, तेवढ्यात फुलचोर नंबर 2 ने पुढारपणा करून सगळ्यात आधी ते फूल घेतलं आणि मग जरा विनंती केल्यानंतर तिने मला ते फूल दिलं। त्या फुलाचा काय कलर नीट कळतच नव्हता, म्हणून नीट निरीक्षण केलं, पण नक्की लाल का गुलाबी कुठला कलर हे कळतच नव्हतं। शेवटी म्हणलं जो कुठला कलर असेल तो असू दे। नंतर जरा डोक्यात खुराफाती आयडिया आली आणि सुचलं की आपण जरा टॅटू काढू। आणि मागून रुद्र म्हणत होता 10 रुपये टॅटू, 10 रुपये टॅटू, 10 रुपये टॅटू। आणि त्याचं ऐकून मला येत होतं हसायला। आणि समोरून ही बाया मला एवढी जोराजोरात मारत होती की त्या फुलाच्या नादात मलाच मारून घेत होती। त्या फुलाचा तर मर्डरच केला। एवढं मारून सुद्धा ती म्हणली की तुझ्या हातावर काय कलर आला नाही, म्हणून परत एकदा ट्राय केलं आणि परत तिने माझ्या हातावर मारलं। त्या फुलाचं तर काय वाटूळच झालं, पण तरी म्हणली की तुझ्या हातावर कलर आला नाही। आता मी हिला काय बोलून काय नाही मलाच कळत नव्हतं। आणि मग मला शेवटी म्हणली की तुझ्या हातात रक्तच नाही। तो टॅटू सेशन बाजूला ठेवला आणि म्हणलं जरा व्हिडिओ काढून घ्यावं। आणि तिचा माझ्यावर हल्ला झाल्यावर तिने आता यज्ञावर हल्ला चालू केला। मी तिला आधीच म्हणलं होतं हिच्याकडून काय करून घेऊ नको, पण तरी ती पुढारपणा करत गेली। आणि वरतून तो रुद्र म्हणत होता 10 रुपये टॅटू। हे ऐकून तर मला एवढं हसायला येत होतं की काय सांगू। आणि आता मला सांगते की कलरच नाही आला, आणि या रुद्राचं तर काय वेगळं चालू असतं काय माहिती। आणि मग मला सांगत होती माझ्याच हातावर रंग उठतोय, तुमच्या हातावर नाही उठत, तुमच्या हातात फॉल्ट आहे। आणि ती पुढची बघा कशी काठी गोल गोल फिरवत चालली आहे। आणि मग आला पाऊस, ढग तर बघा कसं झालं होतं काळं काळं, सेम मनवासारखं। आणि ही 3 माकडं डोक्यावर हात अशी ठेवत होती जसं काय धो धो पाऊस येतोय। थोड्या वेळानंतर पाऊस पण गेला। मला आणि आईला खूप घाई झाली होती घरी जायची, म्हणून खूप पटापटा चालत होती। आणि ही मागची 3 माकडं बघा, ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू असते नेहमी। आता परत टॅटू उठवायला चालल्यात। मी म्हणलं यांच्या नादी लागलं तर आपण वेडे व्हायचं, म्हणून मी आपल्या पुढच्या वाटेला निघाले। यांना कुठं पण जोक सुचतो, रस्त्यावर पण खिदी खिदी करतात आणि आता टॅटू दाखवतात। आणि हिला तर फुलं चोरल्याशिवाय काय सुचत नाही, परत फुलं चोरायला निघाली। फुलं तर काय हाताला याय ना, म्हणून छोट्या झाडावरची फुलं घ्यायला निघाली। आणि हिचं पोट भरलं नाही म्हणून आता परत निघाली। आणि तिच्या सोबतीला फुलचोर नंबर 2 पण निघाला। ह्यांचे फुलं वाटून झाल्यावर आम्हाला मिळतील बघायला वाटतं। चालत तर असे तर जसं काय खूप मोठा पराक्रम केलाय। हसती तर बघा कशी। फायनली ते फूल मिळालं बघायला। तसं खूप छान पराक्रम केलाय। फूल सेम माझ्यासारखं होतं, गोरं गोरं। आणि मग ती आली तिकडून आणि म्हणाली माझ्या डोक्यात लाव। पण आता तिला कसं सांगू की डोकं तुझं तिथं नाहीये। ही पोज देताना बघा। आता परत फुलं चोरायला निघाली। आणि मग तिला मी दिसले, मग तिने घेतलं मला वेटीस धरून आणि परत काढला टॅटू माझ्या हातावर। असलं धोधो मारलं माझ्या हातावर, माझा हात काय सुजला, पण त्या फुलाचा पण जीव घेतला। पण ह्या वेळेस टॅटू चांगला आला होता। आम्हाला तर काय घरी जायचं नव्हतं, पण आता त्या मल्हारसाठी आम्ही गेलो, पण त्याला थोड्या वेळात चुकावलं आणि परत गेलो फुलं आणायला। मल्हार कुठं दिसाना, म्हणून रुद्राला म्हणलं पटकन चल बाबा, या मल्हार यायच्या आधी आपण कुठेतरी जाऊन येऊया। पण रुद्र पण खूप टाइमपास करत होता, त्याला म्हणलं चल लवकर, तो तर अजून उशीर करत होता। आणि म्हणे मला सायकल घेऊन येऊ दे।
आणि मल्हारला चुकवताना मल्हारची बहीण बघा कशी खिदी खिदी असती. ह्या दोघी खूप स्पीडमध्ये चालत होत्या कारण त्या मल्हारच्या भीतीने. असा आहे आमचा मल्हार. आणि हा आला सायकलवाला, त्याच्या मागे लागली कुत्री. लेकिन डर के आगे जीते. आता त्या मनवाचं माझ्या हातावर मारून झालं, ती आली याद नाही ते परत हातावर मारायला. आणि ती तर अशी मारत होती, बुक्क्याच टाकत होती. मनवाला दिसलं आणि ती पण आली परत. पण हातावर काय उठलं होतं मलाच कळत नव्हतं. नक्की ते मारल्याचं निशाण होतं का फुलाचं निशाण होता तेच कळत नव्हतं. पण आम्ही आमच्या वाटेला चाललो होतो. आणि या मनवाचं तर काही आम्हाला मारून पोट भरलं नाही म्हणून तिने स्वतःच्याच हातावर हल्ला केला. आणि हा टॉमी सगळ्यांच्या पुढे पुढे करत असतो. डॉन बनायला रस्त्याच्या मध्येच थांबलाय. आणि नंतर गाडी दिसल्यावर बरोबर साईडला आला. तर हे असं दिसतं आमचं लांबून घर. रात्रीचे लाईट लावल्यावर तर खूप भारी दिसतं. आणि हे बघा माझ्या हाताचं कसं वाटोळं झाले. मी हा विचार करत होते की ही फुलं साईडला कोणी लावली. आणि तिथे एक घर होतं, तिथं खूप कुत्री असतात म्हणून आम्ही पटापटा चाललो होतो. मग आठवलं की आमच्याकडे द डॉनी, द ग्रेट टॉमी. मग आम्हाला कशाची भीती वाटत नव्हती आणि आम्ही एकदम कॉन्फिडन्समध्ये पुढे पुढे चाललो होतो. आम्हाला तो सनफ्लॉवरच दिसत नव्हता, पण आम्ही शोधून शोधून तिथं गेलो आणि शेवटी सापडलं. या सनफ्लॉवरच्या 2 पाकळ्या कोणी काढल्या काय माहिती. आणि यांची तोडण्याची प्रक्रिया चालू होती, पण यांना काय सनफ्लॉवर तुटाना. आणि मग मी ट्राय करायला गेली आणि मग ते आलं माझ्या हातात. किती छान दिसतंय बघा. आणि मला ही तिच्या हातावरची मेहंदी दाखवत होती. मी 2 मिनटं काय इकडे बघितलंय, ह्यांनी तर अख्खा बुकेच उचलून आणला सनफ्लॉवरचा. रिअल वाले चोरे. मनवा तर बघा कशी चालत चालत येते. आणि मी हिला सगळे फुले मागितलं ते तिने फक्त मला एकच फूल दिलं. आणि मग आम्ही निघालो घरी एवढी सारी फुलं घेऊन. मनवाला यज्ञाने फुलं दिली नाही म्हणून मनवाने मारलं यज्ञाला. पण नंतर अशी पोच देतात जसे काय त्यांनी मारलंच नाही एकमेकींना. तर आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया.